छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई गावातील राड्याचा नवा सीसीटीव्ही समोर अटक केलेल्या 13 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। अटकेच्या भीतीने गावातील अनेक जण पसार। महापालिकेच्या पथकाशी अरेरावी करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याच्या सत्काराचा संतापजनक प्रकार। शहागंज येथे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हातगाड्यांवर कारवाईचा प्रयत्न। विरोधी पक्ष नेते असलेले एमआयएमचे नगरसेवक अब्दुल समीर यांची पथकाशी अरेरावीची भाषा, त्याबद्दल परिसरातल्या नागरिकांकडून त्यांचा सत्कार। नागपुरात केंद्र सरकारच्या एम्समध्ये मेसच्या जेवणात किडे आणि सुरवंट तर मशरूम करीमध्ये स्पंजयुक्त पदार्थ। विद्यार्थ्यांनी व्हिडिओ व्हायरल केला। विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त। एम्समध्ये नवीन मेस कंत्राटदार। चायनीज भेळमध्ये चिकन आढळल्यानंतर ग्राहक संतप्त। मुंबईच्या विरार भागात ग्राहक आणि हॉटेल चालकात वाद। डीमार्ट रोड परिसरातील चायनीज हॉटेलमध्ये शाकाहारी चायनीज भेळमध्ये चिकनचे तुकडे आढळले। हे चुकून झालं असून पुन्हा होणार नाही, हॉटेल चालकाचं स्पष्टीकरण। सोशल मीडियावर या प्रकाराची चर्चा। गोंदियात एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत मागितलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक। एटीएमची अदलाबदल करून चोरट्यानं 70,000 लांबवले। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। दापोलीत तलाठ्याला लाच घेताना रंगेहात अटक। रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। सातबाऱ्यावर फेरफार मंजुरीसाठी 10,000 रुपये घेताना अटक। नांटे सजा येथील ग्राम महसूल अधिकारी श्रद्धा बंडे अटकेत। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात 55 वर्षीय महिलेची अत्याचारानंतर हत्या। गंगापूरमध्ये ज्वारीच्या शेतात गंभीर अवस्थेत महिला आढळली। 25 वर्षीय संशयित आरोपी ताब्यात। घटनेनंतर नवापूर तालुक्यात संतापाची लाट। हिंगोलीच्या धनगरवाडी गावात शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर विहीर मंजूर करत अपहार केल्याचं प्रकरण। 13 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली। ग्रामसेवकासह तांत्रिक अधिकारी आणि इतरांवर कारवाई करण्याची मागणी। यवतमाळमध्ये आलिशान घरात सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर धाड। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। दारू निर्मितीसाठी लागणारं साहित्यही जप्त। शेतातील विद्युत पंपाचा करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुरबन बोंडगाव इथली घटना। बोरवेलवरील मोटरपंप सुरू करताना जयगोपाल पुराम यांचा मृत्यू। बोरवेलवर लावलेला पंप पाणी उचलत नसल्यानं तपासण्यासाठी गेले असता ही घटना घडली। नागपूरमध्ये आयआयएमच्या 100 विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश। 75 विद्यार्थी पूर्व परवानगीशिवाय रात्री 10 नंतर कॅम्पस बाहेर गेल्यानं विद्यार्थ्यांना 24 फेब्रुवारीच्या पेपरला बसण्यास मनाई केली होती। मात्र 100 विद्यार्थ्यांनी परीक्षेवरच बहिष्कार टाकला होता। अखेर प्रशासनाकडून नमती भूमिका घेत कारवाई मागे। कांदा मक्याच्या भावात सातत्यानं घसरण। नाशिकच्या चांदवडमध्ये भाव घसरणीमुळे शेतकरी आक्रमक। कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकरी रस्त्यावर उतरले। मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको। कांद्याला हमीभाव देण्याचीही मागणी। महामार्गावर रेंज रोव्हर वाहनाला भीषण आग। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नालासोपारा उड्डाणपुलावर काल रात्री ही घटना घडली। आगीत वाहन पूर्णतः जळून खाक। सुदैवाने जीवितहानी नाही। अग्निशमन विभागाकडून आगीवर नियंत्रण। ताडदेव नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। या पुलामुळे दक्षिण मुंबईतील पूर्व पश्चिम प्रवास अधिक सुलभ होणार। बेलासिस रोड, ग्रांट रोड, पठ्ठे बापूराव मार्ग आणि महालक्ष्मी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठावर सुशोभीकरण। यामध्ये 400 वर्षांपूर्वीचा दगडी घाट तोडून नव्यानं बांधणार असल्याचा स्थानिक पुरोहित संघाचा आरोप। जुन्या दगडी पायऱ्या तशाच ठेवून नवीन कामं करण्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।